नाटक आणि कलाकार मंडळी अर्थार्जनाभोवतीच अडकून पडली आहेत, अशी खंत ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने मासिक मनोरंजनकार कार व मित्र व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी श्री ना. पेंडसे लिखित रथचक्र या नाटकाच्या अनुषंगाने रथचक्र आणि मी या विषयावर त्या बोलत होत्या. यावेळी परिषदेच्या कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्राध्यापक मिलिंद जोशी आदी उपस्थित होते. सारंग म्हणाल्या, आज नाट्य क्षेत्रात पैसा व प्रसिद्धीला अतोनात महत्त्व आले आहे. त्यामुळे सध्याच्या कलाकार व दिग्दर्शकांना नाट्य निर्मितीचा आनंद क्वचितच घेता येत असेल, असे सांगून नाटक व कलाकार मंडळी अर्थार्जनाभोवती अडकून पडली आहेत. परिणामी हल्लीच्या नाटकात साहित्यिक मूल्यांची उणीव भासत आहे, अशी खंत व्यक्त करून त्या म्हणाल्या, तेंडुलकर, वसंत कानेटकर, रत्नाकरी मतकरी, पेंडसे यांसारख्या लेखकांनी उभ्या केलेल्या व्यक्तिरेखा सध्याच्या नाटकांत दिसत नाहीत किंवा त्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कलाकारही दजावत नाहीत. गेले होते की ब्राह्मण दिसणार नाही. मग मी ती पहिल्यांदा काय केलं असेल तर मी लायब्ररीत जाऊन रथचक्र कादंबरी आणली आणि ती 2दा वाचली. आणि ती कादंबरी वाचल्यानंतर मी आणि भारावले की याच्यात हे पण पाहिजे होतं, याच्यात हे पण पाहिजे होतं. मी म्हटलं पण पेंडसे हा सीन किती छान आहे, हो ही वाक्य किती छान आहे. तर ते म्हणाले, अगं हो, पण एवढं सगळं मी नाटकात नाही घेऊ शकत, असं त्याने मला उत्तर दिलं. आणि मग त्या पेंडसेंच्या त्या शब्दाचं टेन्शन, वाक्याचं आणि ती भूमिका, यामुळे मी ॲब्सोल्युटली म्हणजे घाबरत पण बारकावे टिपट सारंगकडनं टिपून घेऊन त्यांच्या वाचनातून जे काय मला मिळालं, त्यांच्या कादंबरीतून जे काय मिळालं ते सादर करण्याचा प्रयत्न केला. एखादी व्यक्तिरेखा साकारणे व ती प्रेक्षकांच्या मनात आयुष्यभर कोरली जाणे म्हणजे पूर्वीच्या काळी त्या कलाकाराचा सन्मान समजला जाई. परंतु दुर्दैवाने या मान सन्मानाला आज प्रतिष्ठा राहिली नाही. रथचक्राप्रमाणेच अनेक नाटकातल्या व्यक्तिरेखा आयुष्याशी जोडल्या जात होत्या, कारण पेंडसेंचे लिखाणातही तेवढ्या अंगावर रोमांच उभे करणारे व देहबान विसरायला भाग पडणारे होते. पण व्यक्तिरेखा अनुभवणे विलक्षण होते. त्याचे श्रेय पेंडसेंच्या रचना व शब्दांना जाते, असेही त्यांनी नमूद केले.